या पूर्ण मॅच मध्ये एक मोठं कॅश प्राइज या ठिकाणी येत आहे. आरिफ स्टोन क्रशर आणि त्या सोबतीनं मोहसिन भाई यांच्याकडनं कोणत्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक घेतली आणि कोणत्याही फलंदाजानं सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर मोहसिन भाईजान आणि आरिफ भाईजान यांच्याकडनं तब्बल दिलं जाईल. या दोन्ही टीम पैकी त्या खेळाडूला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात है. अपनी झलक आरिफ भाई और मोहसिन भाई बता रहे हैं सबसे अलग. कतरा होने की शोहरत कोई मुझसे पूछे मैंने अपने लिए समंदर को परेशान देखा है. मोहसिन भाई काजी आणि आरिफ भाई यांच्याकडे पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मॅच सुरू झाली आहे मेगा फायनलची आणि पहिल्या बॉलवरती ऑन दी ट्रॅक टीम पीपीजी वनी आणि सुरुवात झाली आहे. जे ऑल ओव्हर टुर्नामेंट मध्ये पीपीजी वनीनं क्रिकेट दाखवलं ना ते क्वालिटी आहे. बट मागच्या मॅच मध्ये पीपीजी वनीला देखील घाम फोडण्याचं काम मोहसिन 11 टीमनं केलं. काय म्हणाल या मॅच मध्ये जो प्रवास राहिला आतापर्यंत फ्रेंड्स क्रिकेट क्लबचा? नक्कीच नक्कीच चर्चा होईल. इथल्या क्रिकेटची चर्चा सातत्यानं होईल कारण लढण्याची झुंजण्याची जी जिद्द आहे मनामध्ये असणारा आत्मविश्वास प्रत्येक खेळाडूचा आपण पाहिलाय. व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना मैदानावरती निश्चितच आपलं 100% द्यायचं आणि आपल्या नावाची चर्चा घडवायची हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं. वेल प्लेड. अगदी बरोबर आहे. कारण आता मेगा फायनलची मॅच इथे जिंकलात तर टायटल तुमच्या नावावरती वर्षभर तुम्ही मिरवू शकता. बॅटच्या समोर ऑन साइडला पाठवलाय बॉल. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवर प्ले मध्ये फिरकीचं आक्रमण त्याच्यावरती लगावला टोळा आणि हा चालला बॉल सीमारेषा बाहेर. हा तो षटकार. फटकार. इथं पुन्हा एकदा उलट्या हातानं जबरदस्त फटका. सहजगत्या खेळतोय. सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा वार. चौकार. चांगली बॅटिंग होती शोएबने या मॅच मध्ये जी ऑल ओव्हर टुर्नामेंट मध्ये बॅटिंग केली आहे ना. वैयक्तिक 200 पेक्षा जास्त रन्स त्याच्या एकट्याच्या बॅटमधून आलेत. म्हणून तर पीपीजी 11 वनी मेगा फायनलच्या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय. कमबॅक त्याला करावा लागेल. गरज विकेटची. हा चांगला टाकलाय. बॅटन पाड मध्ये खोलात टाकला होता. मागचे 2 फिरवले तर हा जोरात टाकला होता. एक सिंगल मिळते. एका सिंगलला स्कोर धावफलकावरती पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळतीये ती म्हणजे 13. आता जिंकलात ना तर अगदी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. आजही जगाच्या पाठीवरती विचारलं गेलं ना भारतामध्ये पहिलं चंद्रावरती पाऊल कुणी ठेवलं किंवा जगामध्ये कुणी ठेवलं तर आधी नाव येतं नील आर्मस्ट्रॉंग आणि तदनंतर येतं कल्पना चावला यांचं. बट आज या मैदानावरती इथनं चर्चा होईल की पांढरकवडाला भरलेली स्पर्धा फ्रेंड्स क्रिकेट क्लबची कुणी जिंकली. चर्चा आधी पहिल्याची होईल की चॅम्पियन कोण आहे, वनी की फ्रेंड्स क्रिकेट क्लब. आणि तदनंतर दुसरा प्रश्न येईल की फायनल मध्ये कोण हारलं त्याच्या नावापुढे लुजर लागेल. जो रनरअप राहील ते नाव कोण असेल. या सगळ्यासाठी आहे ना आता फक्त गो 1 स्टेप अहेड. एक पाऊल तुम्हाला आता मेहनत करायची आहे. एक षटक इथं संपलंय आणि एक पाऊल पुढे टाकलंय. विजयाच्या दृष्टिकोनातून सुरुवात दमदार करतायत. बॅटिंग करत असताना जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि त्याला साथ देत असताना शोएब. दोघांनी सुरुवात आकर्षक केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अक्षय सारख्या मातब्बर गोलंदाजाच्या विरोधात इथं 17 धावा वसूल केल्यात. फ्रेंड्स क्रिकेट क्लबला देखील कमबॅक करावा लागेल. म्हटलं जातं ना आयुष्यात तिकडे अडचणी येणारच. जीवनात संकट येणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ. त्याच्यावरती मात करणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ. त्या आर्टचा आर्टिस्ट या मॅच मध्ये पाहिजे. एक फार सुंदर वाक्य. कौन कहता है कि मौत आई तो समंदर में जाऊंगा, मैं तो दरिया हूं समंदर में उतर जाऊंगा. अप अँड डाऊन्स आयुष्यामध्ये येतच राहतात. जीवनाच्या प्रवाहात कधी सुख तर कधी दुःख. कारण प्रत्येकाच्या हाताच्या नशिबाच्या रेषा मित्रांनो सारख्या नसतात. बट नशीब त्यांचं पण असतं ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना हात नसतात. त्यामुळे मेहनताना आयुष्यामध्ये जिद्द चिकाटी शौर्य आणि विजय सगळं काही तुम्हाला मिळून देतं. फक्त तुम्हाला करायची आहे 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब बदलवण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत. ओव्हर नंबर 2 बॉल तयार आहे. अर्ध्या विकेटवरती टाकला होता राहुलनं. टप्पा पडल्यानंतर गती कमी झाली तेव्हा बॅटर्स बीट झाले. चेंडू जातोय या ठिकाणी डॉट. अर्ध्या विकेटवरती पडला होता बॉल. सध्या एक वेगळी स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी टीम फ्रेंड्स क्रिकेट क्लब दोन्ही आहेत ना पॉवर प्ले मध्ये फिरकीपट्टू आणलेत. आधी आपण पाहिलं अक्षयला, आता पाहता राहुल चापले जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत.
गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. फटका चांगला. इनफिल्डच्या वरनं स्लॅश केला. डीप बॅकवर्ड पॉइंट. तिकडे फिल्डर नाही आहे. जर तुम्ही फिरकीपट्टू आहात, गुडलेन स्पॉटच्या मागे टाकताय अगदी लेन झोन मध्ये अर्ध्या विकेटच्या जवळपास, आणि तुमच्याकडे गती नाहीये आणि पॉइंटला फिल्डर नाहीये, तर फलंदाजाची बॅट इतकंच सांगेल, तू डाल डाल मग पात पात, तू डाल डाल मग पात पात. बॅटच्या समोर ऑन साइडला ट्रॅव्हल केला बॉल. मिडॉनच्या अगदी बाजूला तिकडे बॉल स्टॉप केला जाईल. एक सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर. एक सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतीये 22, 22 धावा. दुसरं षटक इथं मार्गस्थ आहे. 22 धावा धावफलकावरती बिनबाद. सुरुवात चांगली. इथं फटका खेचलाय. चेंडू हवेत. झेलसाठी धावतायत आणि एक चांगल्या दर्जाचा झेल इथं झाला असता, मात्र शेवटच्या मोमेंटला हातातनं चेंडू ड्रॉप झाला आणि जीवनदान मिळालंय. कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे कॅच तो आप जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो आप हारोगे मॅच. अगदी क्रिकेटचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. आणि ते जीवनदान मिळाल्यानंतर 2 धावा देखील मिळाल्यात आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. 24 ऑन दी बोर्ड. नेक्स्ट बॉल. राहुल तयार. हा देखील फटका चांगला आहे, बट फिल्डर आहे. शॉर्ट कव्हरला ट्रॅप सेट आहे आणि त्यामध्ये विकेट काढली आहे राहुलनं आणि फलंदाज बाद होत आहेत. अक्षय बॅक टू डग आउट आणि धक्का लागलाय मैदानावरती. PPJ11 वनीला हा पहिला फलंदाज बाद. तुमच्या आधिपत्यानं मोरक्यानं पुढे येण्याची गरज असते. लिडिंग फ्रॉम द फ्रंट पुढे येणं गरजेचं होतं आणि अशा वेळेला जबाबदारी राहुलनं स्वीकारली. राहुल चापळे म्हटलं तर निश्चितच लिडिंग करण्यामध्ये पटाईत. निश्चितच फ्रेंड्स ग्रुपचा मोरक्या म्हणून नेहमीच काम पाहतात. इथं जबरदस्त कामगिरी पार पाडतायत. लीडर पुढे येत आहेत आणि विकेट मिळवलेली आहे. पहिला ब्रेक थ्रू. फर्स्ट विकेट डाऊन. पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. न्यू बॅटर राजू बॅटिंग ट्रॅक वरती आहे. गोलंदाज तयार होतोय राहुल. ओव्हर द विकेट. बॅटच्या समोर होता. ड्राईव्ह केला. मिड ऑफला फिल्डर. रन घेण्याचा मानस. रनआउटचा धोका आणि क्लोज होता कॉल. डायरेक्ट हिट गरजेचं होतं, ते नाही आलं. चेंडू जातो इकडे डॉट. 2 षटकांचा खेळ मैदानावरती आतापर्यंत आपण पाहिला तर संपन्न झालाय. आफ्टर फिनिश द सेकंड ओव्हर 24 लॉस ऑफ 1. टीम PPJ11 वनी. व्हॉट ग्रेट स्टार्ट बाय वनी. जरी एक विकेट गेली असली ना 12.00च्या सरासरीनं PPJ वनीला सुरुवात अगदी चांगली मिळाली आहे आणि वनी अगदी क्वालिटी क्रिकेट ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 धावा धावफलकावरती जोडतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर रवी आणि शोएब ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. निश्चितच सुरुवातीला अक्षय बाद झालाय. त्यानं सुद्धा चांगली सुरुवात दिली. 7 धावांचं योगदान दिलं. तो माघारी परतला. इथं बॅटिंग करत असताना रवीच्या खांद्यावरती जिम्मेदारी, शोएबच्या खांद्यावरती जिम्मेदारी. जबाबदारी स्वीकारण्यात पटाईत माहीर असणारा खेळाडू शोएब मैदानावरती अजूनही खेळतोय. निश्चित अजून अबाधित बॅटिंग करतोय. मला तरी वाटतंय ना या मॅच मध्ये शोएबचं एखादं अर्धशतक येतं की काय, ज्या अनुषंगानं त्याला या खेळपट्टीवरती लय सापडलाय. बाकीच्यांना आहे ना हा 6 ते 5 इंचचा बॉल आहे ना बॉल दिसतोय, बट फलंदाज ज्यावेळी बॅटिंग करतोय ना शोएब, त्याला हाच बॉल जणू काही फुटबॉल दिसतोय, ज्या अनुषंगानं तो बॅटिंग या टुर्नामेंटमध्ये करतोय. फ्रेंडची निश्चितच तेस्तरार एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार होतीये. प्रणय सुरुवात करतोय. प्रणय शेंद्रे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा. हलक्या हाताने ड्राईव्ह करतोय समोरच्या दिशेला. फिल्डर आहे त्या ठिकाणी पकडलं आणि एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येते. धावफलकावरती जोडतील. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 25 वरती. 25 ऑन द बोर्ड. एका गड्याच्या मोबदल्यात 25 धावा धावफलकावरती. रवी राजूरकर येतोय स्ट्राईक एंड वरती.
उंचपुरा भारदस्त खेळाडू आहे, मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. चौकार षटकार बाह्य हात का खेळ आहे. स्ट्राईक एंड वरती तयार होतोय रवी राजूरकर. प्रणयचा हा निश्चितच झेंडू टाकण्याचा इरादा होता, मात्र रणवे मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. संध्याकाळचं सत्र आहे, मेगा फायनलचा दिवस. मेगा फायनलची ही श्याम संध्या इथं आपल्याला एन्जॉय करायला मिळतेय. चारी बाजूला आपण पाहताय पांढरकवडा गावातनं आणि परिसरातनं संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामधनं प्रेक्षक राजा इथं मैदानावरती आलेला आपण पाहताय. या सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं हार्दिक सहर्ष स्वागत करूया. फटका चांगला खेळलाय समोरच्या दिशेला, लाजवाब स्ट्रोक, चेंडू सीमा पार, चौकार. चार धावा धावफलकावरती येतील. स्कोर कार्ड वरती जोडल्यानंतर पुढे सरकलेलं धावफलक तुम्हाला पाहायला मिळतं 29 धावा. पहा मित्रांनो, सूचना तुम्हाला आम्ही अगोदरच दिलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये जे पोल आहेत त्या पोलला जर बॉल लागला तर तो चेंडू प्ले मध्ये राहणार आहे. सूचना आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा देतोय. चौकार आलाय 29 धावा. प्रणयचा हा चेंडू इथं गुडलेन स्पॉट वरती पिच केलं. चांगल्या पद्धतीने इथं इम्प्रोवाइज करत असताना पाहायला मिळतोय, व्हेरिएशन करताना पाहायला मिळतोय. चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नव्हता. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू इथं संपन्न झाला. 29 धावा. गोलंदाज प्रणय राईट अमोर द विकेट. रवीसाठी फुलटो चेंडू समोर खेळतोय. मिडॉन वरती फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला गॅदर केलं, लगेच थ्रो केलं. इथं पाहिलं तर आपण केवळ डॉट पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना प्रणय वैयक्तिक खात्यातलं पहिलं संघासाठीचं तिसरं षटक या ठिकाणी हाताळतोय. 8 षटकांची मॅच, मेगा फायनलचा सामना, प्रेशर आहे आणि अशा प्रेशरमध्ये निखारून येणं प्रणयला नेहमीच जमलंय. या अगोदरच्या मॅचचा हिरो राहिलाय. गोलंदाजी अतिशय सुंदर केली होती आणि फलंदाजी करत असताना सुद्धा संघासाठी उपयुक्त खेळ केला होता. इथं फसलेला फटका, महत्वाची विकेट मैदानात कॅरी करत असताना प्रणय ज्यासाठी ओळखला जातोय, ब्रेक थ्रू मिळवून देतोय. अजून एक फलंदाज माघारी परततोय. रवी राजूरकर तंबूच्या आश्रयाला. गॉन. पीपीजे 11 वनी हा संघ खेळतोय. 29 धावांवरती 2 बळी. निश्चितच थोडंसं बॅकफुटला पाठवलं जातं. प्रणय मैदानावरती आला आणि जिम्मेदारीपूर्वक गोलंदाजी करायला सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं थोडंसं महागडं ठरलं होतं. त्यानंतर दुसरं षटक सुद्धा कमबॅक करणार आलं. तिसऱ्या षटकामध्ये मात्र इथून मोठं कमबॅक प्रणयनं करून दिलंय फ्रेंड्स 11 या टीमला. एकीचं बळ. पहिल्या षटकामध्ये आपण पाहाल तर धावा जास्त आल्या होत्या अक्षयच्या. त्यानंतर आपण पाहताय तर दोन्ही षटकं सुंदर पाहायला मिळत आहेत. क्रिकेट सांघिक खेळ आहे. इट्स अ टीम वर्क. इथं पहा ऑफस्टिकच्या जास्त बाहेर वाईट बॉल. अवांतरची खून येते धावफलकावरती. एका धावेची मदत. स्कोर कार्ड पुढे सरकतं ते 30 वरती 30 धावा धावफलकावरती. दिनेश आणि शोएब जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत. स्ट्राईक एंड वरती दिनेश. प्रणय शेंद्रेचा हा चेंडू फुलटोस समोर, जबरदस्त फटका. मिडॉनला बीट केलं. लॉंग ऑनला चेंडू जातोय सरळ सीमा पार, चौकार.
बॅटिंग करत असताना दिनेश आणि शोएब जोडी मैदानावरती खेळतायत. चांगली सुरुवात इथं पाहायला मिळते. तर एका बाजूने 34 धावा झाल्यात, धावा भरपूर बनवल्यात, मात्र टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज बाद केलेत. ही फ्रेंड्स 11 संघासाठी जमेची बाजू. दोन्ही संघासाठी आकर्षक सुरुवात, दोन्ही संघासाठी आदर्श सुरुवात. धावा जरूर आल्यात, दुसऱ्या बाजूने विकेट सुद्धा आल्यात. इथून मॅच कशी चालेल, मॅच कशी पुढे सरकेल. मेगा फायनलचा सामना आहे. स्टेडियम आपण पाहाल तर खचाखच भरलेलं. GTC लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा भरपूर सारे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत. या सर्व लाडक्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं फ्रेंड्स 11 पांढरकवडा आणि पांढरकवडा ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. रम्य संध्याकाळ, सूर्यप्रकाश आपण पाहताय. अगदी लख प्रकाश आणि लख प्रकाशात चाललेली मेगा फायनलची मॅच या ठिकाणी सादर होत असताना अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतं. एकाहून एक दर्जेदार खेळाडू तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरती इथं पाहायला मिळाले. चांगल्या चांगल्या खेळाडूंचा खेळ तुम्हाला इथं अनुभवायला मिळाला. निश्चित मेगा फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा एकाहून एक चांगल्या दर्जाचे खेळाडू. स्ट्राईक वरती शोएब, रणमशीन ऑफ दी PPJ वणी. शोएब खान मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. वाईट बॉल येतोय. अजून एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 35 वरती. गोलंदाज राहुल चापळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं तयार होत आहेत. पहिल्या षटकामध्ये निश्चित एक हादरा दिला, ब्रेक थ्रू मिळवून दिला. या षटकामध्ये सुद्धा आपण पाहताय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. पहिला डॉट या अगोदर चेक करायचंय. ओके, थर्ड अंपायर चेक करतील. व्हाईट बॉल चेक करायचा आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी कव्हर केला जातोय. आपण पाहताय फ्रेंड्स ट्रॉफी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अंपायर डिसिजन, थर्ड अंपायर डिसिजन. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू. डॉट येतोय. राहुल चापळे गोलंदाजी करत असताना 4 षटकांची मॅच आहे. मेगा फायनलची मॅच, मेगा फायनलचा थरार या ठिकाणी आपण अनुभवत आहे. चांगल्या दर्जाचं क्रिकेट दोनही संघांनी खेळला आणि मेगा फायनल मध्ये धडक मारली आहे. शोएब आणि दिनेश जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत. या ठिकाणी फुलटो चेंडू पुन्हा एकदा फिल्डरला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. दरी भेदली आहे. आकर्षक फटका. चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. धावा इथं धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात. आकर्षक बॅटिंग करतायत शोएब. जोपर्यंत मैदानात तोपर्यंत धावा येत राहणार. इथं चेंडू चेक करतायत. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. पुन्हा एकदा एका धावेची मदत येईल. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड वरती 40 धावा, 40 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना PPJ वणी हा संघ मैदानावरती पूर्वार्धात बॅटिंग करतायत. स्ट्राईक वरती शोएब. राहुल चापळेचा हा चेंडू. इथं फटका खेचलाय. लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. फिल्डर बरोबर जागेवरती तैनात. झेल इथं टिपलाय आणि अजून एक विकेट जातीये. वाघाची शिकार केली आहे. शोएब खान परतला. बावीस धावा त्यानं बनवल्या. 11 चेंडू फेस केले. एकंदरीत आपण पाहताय 40 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी बाद, 40 धावा. धावा वेगानं वाढत होत्या. चौथं षटक इथं मार्गस्थ होतं. राहुलनं मात्र या मॅच मध्ये जरूर जिम्मेदारी स्वीकारली आणि ही जबाबदारी इथं पार पाडत असताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना 1 षटक 3 चेंडू त्यानं फेकलेत आणि महत्वाच्या टॉप ऑर्डरच्या 2 फलंदाजांना माघारी पाठवलंय. राहुल लीडिंग फ्रॉम द फ्रंट. राहुल चापळे. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. 40 धावा इथं धावफलकावरती.
ओरपी चेंडू फटका खेचलाय जागेवरती बरोबर फिल्डर तैनात. विकेट राहुल चाफळेनं निश्चितच सुरुंग लावलाय. त्याच्या खात्यातली ही तिसरी विकेट. चॅम्पियन पदाला गवसणी घालायची असेल, फ्रेंड्स ट्रॉफी उचलायची असेल तर इथून हा सामना जिंकणं गरजेचं आहे. यापूर्वी आपण किती सामने जिंकलो हे महत्वाचं नाही, तर निश्चितच ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. चॅम्पियन पदाची भूमिका 40 धावा. चौथ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू इथं मार्गस्थ होतोय. 40 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक आहे सर. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. या ठिकाणी आपण पाहताय पहिला चेंडू वाईट बॉल, त्यानंतर डॉट, एक चौकार, वाईड, विकेट, 0 विकेट. 5 चेंडू झालेत, एक चेंडू शिल्लक. स्कोर 40 धावा, 4 गडी बाद. एक चेंडू शिल्लक आहे राहुलदा. 40 धावा इथं धावफलकावरती आहेत. 4 गडी बाद 40. षटक क्रमांक 4 शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ इथं शिल्लक आहे. दोन वाईट. लास्ट बॉल. चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू. इथं चांगला चेंडू, स्विच अटेम्प्ट, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथं संपन्न होतोय. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 10.00 ची सरासरी राखली आहे. पीपीजे वनी या संघाची धावसंख्या 40 धावा, 4 बाद. डीजे अक्षय येतोय. पहिलाच बॉल. जागेवरनं खडेकडे फिरवण्याचा प्रयत्न होता. निश्चितच बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन नव्हतं. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अक्षय, पहिला डॉट. स्ट्राईक एंड वरती दिनेशला तुम्ही पाहताय. इथं पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. अक्षय गोलंदाजी करत असताना सलगचा हा दुसरा डॉट. सामना निश्चितच आपण पाहाल तर थोडासा थंड आणि शांत करण्याचं काम करतायत. या चेंडूवरती प्रहार फसलाय. मिस टायमिंग. चेंडू त्या ठिकाणी जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहे, पकडेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव इथं ऍड केली जाईल. स्कोर कार्ड आपण पाहाल तर थोडंसं पुढे सरकलं. संजीवनी मिळाली आहे. 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 41. फिफ्थ ओव्हर इन अ प्रोग्रेस. या चेंडूवरती स्लॉक स्वीप. फटक्यात ताकद कमी पडली. जागेवरती फिल्डर तैनात. अजून एक विकेट येते. 5वा फलंदाज माघारी परतत असताना बॅटिंग करणाऱ्या पीपीजे वनीला लागलाय 440 चा झटका.
5वी विकेट. 5वा फलंदाज इथं माघारी परतत असताना पीपीजे वणी या संघाचा स्कोर कार्ड वरती आपण पाहताय निश्चितच वनवा लावलाय. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. एखाद्या जंगलामध्ये वनवा लागल्यानंतर प्राणी जसे सायरा वैरा धावतात ना, तशा पद्धतीनं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थांबायला नाव घेत नाहीयेत. जसे येतात तसे मैदान सोडून बाहेर जात आहेत. अक्षय गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल. बॅट्समन मॉन्टी आलाय. पहिलाच बॉल स्विच अटेम्प्ट. इथं धाव कंप्लीट होईल का? निश्चितच धावांसाठी धाव. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. लेग बाईचा इशारा येतोय. एका धावेसाठी इथं झगडावं लागतंय. एका धावेसाठी इथं झुंजावं लागतंय. इथं एका धावेसाठी कष्ट करावे लागतात. जिद्द चिकाटी मेहनत कष्ट करावे लागतील. इथं सुद्धा चांगला चेंडू अक्षयच्या माध्यमातून टाकलाय. हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटक क्रमांक 5 इथं समाप्त झालंय. पाहता पाहता षटक संपलं. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत 42 धावा. बॅटिंग करतायत पीपीजे वणी. केवळ 2 धावा या षटकामध्ये आल्या. 5 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावा धावफलकावरती. उर्वरित 3 षटकांचा खेळ इथं शिल्लक आहे. पीपीजे वणी या संघाला मॅच मध्ये यायचं असेल, मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर इथून झुंजावं लागेल. कष्ट करावे लागतील. मित्रांनो, कुठलीही गोष्ट जीवनामध्ये कष्ट केल्याशिवाय मिळत नसते. ये जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हाथोड़े का घाव पत्थर पे तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. कष्ट करावे लागतील. जिद्द चिकाटी मेहनत दाखवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये मॉन्टी आणि दिनेश दोघांना ही सूत्र हातात घ्यावी लागतील. षटक क्रमांक 6 ला सुरुवात. फर्स्ट बॉल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरनं तयार होतोय. चेतनचा हा पहिलाच बॉल चेक केलं जाईल. लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. वाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक धाव येईल. धावफलकावरती 43. 8 षटकांची मॅच आहे. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. प्रेशर क्रिएट करावं लागेल. फ्रेंड्स सारखी मातब्बर टीम मैदानावरती समोर आहे. सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल. मॉन्टी तयार. जबरदस्त चेंडू डायरेक्ट यष्टा उद्ध्वस्त करत असताना यष्ट्यांचा वेध घेणारा हा प्रचंड वेगवान चेंडू. फलंदाज होतोय बाद. क्लीन बोल्ड. थँक्यू सो मच. इथं घाम फुटलाय पीपीजे वणीवाल्यांना. 6वी विकेट आली आहे. इथं जबाबदारी कोण स्वीकारणार? जबाबदारीचं टॉनिक पिऊन मैदानाच्या आतमध्ये कोण येणार? पीपीजे संघ अडचणीत सापडलाय. बुडती नौका किनाऱ्यावरती कोण आणणार याची जिम्मेदारी कोण घेईल? स्ट्राईक वरती अमित येतोय. अनुभवी अमित. इथं हा चांगला चेंडू. मात्र निश्चितच दिशा पाहिली जाईल. गुणवत्ता तपासली जाईल. पंच अभ्यास करतायत चेंडूचा. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. लेट पण थेट वाईट बॉल. चौकारी. 44 धावा धावफलकावरती. 44. अमित बॅटिंग करत असताना दिनेश साथ देईल. एकमेकांच्या साथीनं इथं किल्ला लढवायचा आहे. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. इथं बॅट फिरवली आहे. हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. इथं एक सिंगल धाव येते. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 45 या आकड्यावरती. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतीये. 6 गडी बाद 45 धावा. 6व्या षटकाचा खेळ चालू आहे. 6 ओव्हर इन अ प्रोग्रेस. गोलंदाज चेतन गोलंदाजी करत असताना
वेगवान तेज तरार फ्रेंड संघाची इथं पहा फटका चांगला खेळलाय कव्हरच्या डोक्यावरनं उडवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं लाजवाब एफर्ट त्या ठिकाणी एफर्ट 100% मात्र चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर चौकार. धन्यवाद क्षितिज मडावी त्या ठिकाणी अतिशय चांगले एफर्ट यंगस्टर खेळाडू चौकार आलाय 4 धावांची मदत येते धावफलकाला गरज होती आणि 49 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय दिनेश. इथं सुद्धा चांगला चेंडू काय घडलंय नक्कीच आपण पाहताय पुन्हा एकदा काही काळाच्या आत यष्ट्यांचा वेध घेतलाय चेंडूनं आणि सरळ माघारी पाठवलं जाईल. जो दिनेश मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत होता त्याचा संघर्ष इथं संपलाय. आपण पाहता 49 धावा 7वा फलंदाज माघारी परतलाय 6वं षटक या ठिकाणी चालू आहे. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचा आहे. चॅम्पियन ट्रॉफी चालू आहे मित्रांनो. भारत आणि पाकिस्तानचा ऐतिहासिक सामना आपल्याला इथं निश्चितच पाहायला मिळतोय आज चालू आहे. तिथं सुद्धा भारतीय संघाचा जर आपण पाहिला तर दबदबा सुरुवातीच्या वेळेला लागलाय. आता जर आपण स्कोर कार्ड पाहताय तर 154 या धावसंख्येवरती ठीक आहे अपडेशन आपल्यापर्यंत पोहोचेल. 155 धावांवरती 3 गडी बाद अशी पाकिस्तान संघाची बॅटिंग करत असताना धावसंख्या आपण पाहताय 155 वरती 3 बाद. सलमान आणि साऊथ खेळतोय. साऊथच्या माध्यमातून आपण पाहताय तर अर्धशतक कंप्लीट झालंय. पाकिस्तान संघासाठी झुंजतोय. निश्चितच इथं कोण झुंजेल पीपीजे वणी संघासाठी 49 धावा धावफलकावरती आहेत. विराज आणि अमित हे 2 फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. डावाला कुठपर्यंत पोहोचवतील डावाला कशा पद्धतीने इथं सहारा दिला जाईल. अडचणीत सापडलेली नौका किनाऱ्यावरती आणायची आहे. यावेळेस हा चेंडू पहा चांगल्या पद्धतीने अडवलाय त्या ठिकाणी डॉट येतोय. षटक क्रमांक 6 इथं संपतंय. चर्चा करता करता आपण पाहताय 6वं षटक संपलंय आणि धावफलकावरती जोडल्या त्या 7 गडी बाद 49 धावा. सहा षटक संपलेले आहेत. 49 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 7 ला सुरुवात. पुन्हा एकदा प्रणय शेंद्रे येतोय. वेगवान गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकात आपण पाहिलं 1 विकेट त्यानं मिळवली आहे. इथं वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक. पहिलाच बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू इथं संपन्न होतोय. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पेश करतायत. घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती आपल्या नावाची छाप इथं सोडतायत. घरच्या मैदानावरती इथं आपल्या नावाची चर्चा प्रेक्षकांमध्ये घडवतायत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथं दाखवून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतायत. निश्चितच सांगतायत वाडा आमचा आहे आणि राडा सुद्धा आमचाच राहणार. चांगली गोलंदाजी. प्रणयचा हा चेंडू इथं गती परिवर्तन होतं. स्लोवर टाकला मात्र ऑप्टिकच्या जास्त बाहेर निघतोय. टप्पा खाल्ल्यानंतर अजून बाहेर निघालाय. वाईट बॉल. एकंदरीत आपण पाहाल तर 50 धावा पूर्ण होत आहेत. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल जरूर चालू आहे. 50 कंप्लीट 50 धावा पीपीजे वणी संघाची धावसंख्या. प्रणयचा हा चेंडू शॉर्ट पिच पुल केलाय. फटका चांगला आहे. धावा येतील आणि निश्चितच मैदानावरती जबरदस्त फटका येतोय. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
आला त्यानंतर हा व्हाईट बॉल, एक षटकारानंतर गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट होतोय. निश्चितच आपण पाहताय भारत आणि पाकिस्तानच्या मॅच मध्ये सुद्धा भारतीयांना आनंददायी क्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हार्दिक पांड्या ज्यानं ही विकेट अर्जित केली आहे. निश्चितच साऊथ शकील जो 62 धावांवरती सेट होता तो बाद झालाय. इथं जबरदस्त गोलंदाजी, चांगल्या पद्धतीने इथं गोलंदाजी करत असताना आणि अजून एक विकेट मिळतीये. फलंदाज बाद. क्वालिटी बॉलिंग आपल्याला निश्चितच इथं पाहायला मिळतीये. अतिशय चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक. निश्चित ही ताकद आहे फ्रेंड्सची. सुरुवातीला आपण पाहिलं अक्षयला गोलंदाजी करत असताना, त्यानंतर अक्षयच्या षटकामध्ये धावा आल्या 17. त्यांना कव्हर अप करत असताना राहुलनं सुंदर गोलंदाजी केली, ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्यानंतर गोलंदाजीसाठी प्रणय आला, त्यानं एक विकेट मिळवली. त्यानंतर पुन्हा राहुल वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक घेऊन आला, तिथं सुद्धा कमबॅक केलं. आणि त्यानंतर अक्षय, चेतन आणि प्रणयनं काय गोलंदाजी केली आहे. सुपर बॉलिंग. 57 वरती 8 विकेट. लोअर ऑर्डरचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जय देसकर मैदानावरती आलाय. हा सुद्धा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. भरपूर ताकद त्याच्यामध्ये सुद्धा आहे, पोटेन्शियल भरपूर आहे. हे इथं वापरावं लागेल, इथं ताकद दाखवावी लागेल. फिनिशिंग टच जो द्यायचा आहे तो द्यावा लागेल. मात्र प्रणयच्या गोलंदाजीची दाहकता तुम्ही पाहत असाल तर चेंडू आणि बॅटचा स्पर्श पाहायला मिळत नाहीये. इथं डॉट येतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना षटक 7वं चालू आहे आणि फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकणारी गोलंदाजी आपण पाहत आहे. षटकार जरूर आला होता सुरुवातीला, मात्र त्यानंतर काय कमबॅक केलंय, विकेट मिळवली. हे 2 चेंडू डॉट. खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित आला नाही. त्या ठिकाणी लॉंगॉनला फिल्डर आहे, चेंडूला पकडून फेक करतोय. सिंगल, एकच धाव. षटक संपलंय 7वं आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 58 धावा, 8 गडी बाद. साठ षटकं संपली आहेत. अक्षयची 2 षटकं आपण पाहिली, 18 धावा त्यानं खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. राहुलनं 2 षटकं टाकली, फक्त 13 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट राहुलनं मिळवल्या. त्यानंतर प्रणयला आपण पाहिलं, 2 षटकं त्यानं टाकली, 19 धावा देऊन 2 विकेट मिळवल्या. चेतननं मात्र 1 षटक टाकलं, 7 धावा आणि 2 विकेट. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक चेतन आलाय. पहिलाच बॉल पायावरती आदळत असताना पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत करतील. स्कोर कार्ड 59 या धावसंख्येवरती. 8वं इतक्या दूरवरनं आम्हाला येण्याची संधी मिळाली. इतक्या दूरवरनं आम्हाला येण्याची संधी मिळाली. विशेष आभार आमचे समालोचक मित्र ओमकार शेट्टे सर यांचं करू, ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग आला. इथपर्यंत येण्याचा योग आला. इथं काय गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धाबा येताना पाहायला मिळतील आणि ही कदाचित विनाशकाले पाहायला मिळतील आणि ही कदाचित विनाशकाले विपरीत बुद्धी. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. अंपायर धावा कळवा. नो बॉल प्लस चौकार चेक करायचंय. नो बॉल चेक करायचंय. ओके, नो बॉल चेक करायचा आहे आणि एकंदरीत किती धावा येतील हे आपल्याला पाहायचंय.
हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपावलेली आहे. चेंडूची हाईट आपण पाहताय तर शेवटचं षटक फ्रेंडच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर शेवटच्या षटकात धावा येतात आणि त्या यायला सुरुवात झाली आहे. चेक केलं जातंय ग्लोबल टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून या ठिकाणी चेक करतायत. चेंडूची हाईट पाहतायत. ज्यावेळी चेंडू बॅटला स्पर्श झाला त्यावेळेला वेस्ट ऑफ हाईट, नो बॉल. थर्ड अंपायर डिसिजन नो बॉल. आणि अशा पद्धतीने या चेंडूवरती धावा किती आल्या पंच आम्हाला कळवा. नो प्लस, टोटल 6. नो प्लस 6, 7. ओके, नो प्लस 6 अशा 7 धावा इथं येत आहेत मित्रांनो. बोनसच्या स्वरूपामध्ये धावा येत नव्हत्या, धावा थांबल्या होत्या. धावांची कोंडी इथं फुटली आहे. 66 धावा झाल्यात आणि फायटिंग टोटल इथं उभं केलंय. संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये 70 एकदा पार झाली तर मित्रांनो इथं फाईट करतील पीपीजे वणी संघ. 8 विकेट गेल्यात. स्कोर कार्ड वरती तब्बल 66 धावा. आता मात्र इथं धावा यायला सुरुवात झाली आहे. चांगल्या पद्धतीने इथं प्लॅटफॉर्म सेट झालाय. जबरदस्त इथं खेळ पाहायला मिळेल. शेवटचं एक षटक बाकी आहे. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. चेतन गोलंदाजी करतोय. जय आणि विराज ही जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत. शेवटचा फिनिशिंग टच देण्याच्या तयारीमध्ये इथं निश्चितच चला मित्रांनो स्पीडअप करा. नंतर बॅड लाईटचा इम्पॅक्ट असेल तो स्वीकारला जाणार नाही. कुठल्याही प्रकारचं बॅड लाईटचं अपील इथं स्वीकारलं जाणार नाही. काळजी घ्या. आपल्याला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. इथं हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. ऑफसाईडला शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळेल. धावफलकावरती स्थिरावलेलं धावफलक 66 वरती. शेवटचं षटक. वाईड चेक करायचा आहे. थर्ड अंपायर, अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. हा सुद्धा चांगला चेंडू. आता मात्र ताकद लावून टाकलाय. अचूक टप्प्यावरती भन्नाट वेगवान मारा. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. निर्धाव स्वरूपात इथं संपन्न होत असताना सलगचा दुसरा डॉट येतोय. पहिल्या चेंडूवरती चुकीच्या पद्धतीनं 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहताय तर हे 3 चेंडू, 2 चेंडू सुंदर आलेत. 66. यावेळेस फटका खेचलाय. फटक्यात ताकद किती आहे. निर्जन स्थळावरती ड्रॉप होत असताना नोमॅथ लँडवरती सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले. 2 धावा धावलेत आणि 2च धावांवरती संतुष्ट राहत आहेत. बॅट्समन विराज स्वतःच्या हातामध्ये स्ट्राईक ठेवतोय. स्वतःवरती विश्वास आहे. निश्चितच विश्वास ठेवत असताना, स्वतःच्या हातामध्ये बॅट ठेवत असताना 2च धावांवरती संतुष्ट राहतोय. स्कोर कार्ड 68 या आकड्यावरती. 68 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स. 8 गड्यांच्या मोबदल्यात 68 धावा धावफलकावरती आहेत. 8वं षटक आणि या षटकातील केवळ 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटच्या अंतिम टप्प्यात आहोत. स्पर्धा ज्या वेळेला चालू झाली, खेळीमेळीच्या वातावरणात आपण सुरुवात केली आणि खेळीमेळीच्या वातावरणात मेगा फायनलची मॅच सुद्धा पार पडत असताना बॅटची एज, विकेटच्या मागे सिंगल येते. धावफलकावरती आपण पाहताय तर 69 धावा. फायटिंग टोटल इथं उभं केलंय. सन्मानजनक धावसंख्या उभी केली आहे. मेगा फायनलचा प्रेशर असणार आहे. धावा चेस करत असताना निश्चितच दमछाक आणि ताकद लावावी लागेल. फ्रेंड्स क्रिकेट क्लब पांढरकवडाला घरच्या मैदानावरती खेळतायत. निश्चित आपण पाहाल तर इथं खेळलेला फटका खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले आणि 2 धावा पुन्हा कंप्लीट करतायत. चांगल्या पद्धतीने इथं गॅदर केलं. 2 धावा येत आहेत. 2 धावा धावफलकावरती जोडल्यानंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतं ते 71 वरती. 71 आफ्टर 8 ओव्हर कंप्लीटेड.
8 षटकं संपल्यानंतर धावफलकावरती 71 धावा, 72 धावांचं लक्ष इथं ठेवलंय विजयासाठी. मेगा फायनलची मॅच आहे मित्रांनो. निश्चितच जबरदस्त मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल आणि भारतानं सुद्धा त्या ठिकाणी जबरदस्त कमबॅक केले. 5वी विकेट सुद्धा मिळालेली आहे. 169 धावांवरती 5 गडी बाद अशी पाकिस्तानची अवस्था आपल्याला पाहायला मिळतीये. निश्चितच तिथं सुद्धा झाले कमबॅक. इथं कमबॅक केलं बॅटिंग करत असताना पीपीजे वनी या टीमनं 71 धावा जमवल्यात, 72चं लक्ष ठेवलंय. पुनश्च एकदा संपूर्ण पांढरकवडा वासियांचं अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेल आणि निश्चितच फ्रेंड्स क्रिकेट क्लब प्रथमबाई आणि तुमच्या संपूर्ण टीमचं राहुलदा आपलं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करेल. आमच्या ऑफिशियल टीमचं जीटीसी वाहिनीचे सर्व मेंबर्स 6 दिवसापासून आमच्यासोबत काम करतायत. आपला आभार. लाडके पंचांच्या बरोबर आमची सुदर्शनची संपूर्ण टीम या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आमचे डीजे ऑपरेटर हनुमान आखाडा अध्यक्ष माननीय गोलू टिपलवार सर यांचं सुद्धा मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. त्याचबरोबर आमची डीजेची टीम यश आणि कार्तिकदा आपलं सुद्धा मनापासून आभार. आमची मंडप डेकोरेटरची टीम सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करू. मित्रांनो काही चुकलं असेल तर आपली सर्वांची माफी मागतोय आणि माझ्या वाणीला विश्राम देतोय. ज्या वेळेला कधी योग येईल जरूर आपली भेट होईल. जाऊया समालोचन कक्षामध्ये, करूया परिवर्तन. ऐकूयात ओमकारजी शेटे सर आपल्याला जोडले जात आहेत. थँक्यू सो मच. फायनलचा दिवस आहे. आज फायनलचा दिवस याच्यासाठी केला अट्टहास हा क्षण गोड व्हावा आणि याची देही याची डोळा क्रिकेटचा हा अद्भुत आणि देखणा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज फायनल डे एक गोष्ट आवर्जून म्हणावी लागेल, जहाँ मसले बड़े होते वहाँ सुदर्शन क्रिकेट क्लब के बंदे खड़े होते. थँक्यू सो मच. आज सुदर्शन क्रिकेट क्लबने जी जिम्मेदारी पूर्णपणे स्वीकारली त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक आभार. मेगा फायनलची मॅच सलामीची जोडी मैदानावरती होतीये दाखल. रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. आता मेगा फायनल जिंकणार कोण? आजची संध्याकाळ कोणाच्या नावावरती जाणार? टीम पीपीजे 11 वनी क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहे. सलामीची जोडी मैदानावरती तयार आहे. बॉल 48 रन्स करायचे आहेत 72. एकदा जोरदार टाळा होता मित्रांनो टीम जीटीसी साठी. मुंबईमधून येऊन आज ही स्पर्धा ग्लोबल आणि ग्लॅमर करण्याचं काम फ्रेंड्स क्रिकेट क्लबच्या या स्पर्धेला त्यांनी दिलं. आमचे समालोचक मित्र सोमनाथजी खाडे सर त्यांचं मनपूर्वक आभार. डीजे कार्तिक, डीजे यश त्यांना आपण थँक्स म्हणूयात. आणि आमचे मॅच ऑफिशियल अंपायर्स त्यांचं मनपूर्वक आभार. आणि आमचे ऑनलाईन स्कोरर ज्यांना अफाट मेहनत या स्पर्धेला अगदी घेण्यासाठी भरवली, प्रथमेश राय त्यांचं आभार. आणि सध्याचे स्कोरर आमच्या सोबत आहेत प्रशांत दादा, त्यांचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच सुदर्शन क्रिकेट क्लब ज्यांनी आज सगळी जिम्मेदारी स्वीकारली. आणि आता थोड्याच वेळात मेगा फायनलच्या मॅचचा थर्रार आम्ही घेऊन तुमच्या समोर येतोय. अंतिम सामना चॅम्पियन इज द चॅम्पियन, त्याचं उत्तर थोड्याच वेळात आपल्याला मिळेल. काही क्षणात आता ही स्पर्धा कोण जिंकणार ते आपल्याला कळणार आहे. येणारे 48 बॉल 72 धावेचं लक्ष मैदानावरती पार करायचं. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. बेस्ट ऑफ लक. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. ओपनिंग पेअर राहुल आणि त्याच्या सोबतीनं श्याम सर बॅटिंगसाठी दाखल झालेत. चला मॅच सुरू करायची, अन्यथा कालच्या सारखा वेळ आता आपल्याकडे नाही. आज लास्ट आहे, अन्यथा मग सकाळपर्यंत परत कोणाला यायला इकडे वेळ नाहीये. प्रेक्षक आज सुपर संडेला अंतिम दिवसामध्ये या ठिकाणी जोडले गेलेत. थँक्यू सो मच. मागचे 4 दिवस या स्पर्धेमध्ये मी जोडलो गेलो. भरभरून प्रेम खरं तर यवतमाळ पांढरकवडा इथल्या प्रत्येक क्रिकेट प्रेमींनी दिला. आणि थँक्यू सो मच पांढरकवडा
आणि पूर्ण संघांचं त्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रेम दिलं त्याबद्दल हार्टली थँक्स टू यू. पाकिस्तान विरुद्ध हिंदुस्थान मॅच देखील सुरू आहे. 171 धावा सध्या पाकिस्तानने केलेत. विकेट गेलेत 5 179 ला. आणि सूर्या भाऊ देखील मॅच तिकडे एन्जॉय करतोय. सूर्यकुमार यादवला सध्या भारतीय टीमला मोटिवेट करताना तुम्ही पाहता. अतिशय सुंदर आहे दृश्य. 179 धावा 5 बाद. चांगली गोलंदाजी आज हार्दिक पांड्यानं स्पेशली केली आहे. चला मॅच सुरू होतीये. गेम ऑन, लेट्स प्ले. मॅचचा पहिला बॉल. बॅटची बाहेरची कडा. शॉट थर्डमॅन बीट. डीप मध्ये थर्डमॅनला क्षेत्ररक्षक मागे बॅकअप दिलं जाईल. 2 धावा आणि ऑन दी मार्क टीम फ्रेंड्स क्रिकेट क्लब PPJ11 वनीनं टार्गेट सेट केलंय या मैदानावरती 72 धावेचं. 8 षटक 72 धावा. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की जिंदगी में कभी हार नहीं होती. मजा आला मॅचला. स्टे ट्यून विथ अस. फटका समोर मिड ऑनला अगदी फिल्डरच्या हातात आणि फलंदाज राहुलची जातीय विकेट. धक्का लागलाय मैदानावरती पहिला. राहुल बॅक टू डग आउट. सेचाळीस बॉल 70चं लक्ष अजूनही बाकी. पहिला धक्का मैदानावरती लागलाय. न्यू बॅटर थोडस लवकर या कारण आता बॅटलाईट अपील स्वीकारली जाणार नाहीये. जो वेळ आपल्याकडे त्याच्यामध्येच आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी मॅचेस कंप्लीट करायच्यात. सोमनाथ खाडे सर आपल्याला रिक्वेस्ट आहे आपण थोडं कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा. सोमनाथजी खाडे सर. बॉलर तयार आहेत. बॉलिंग मार्कवर चांगली गोलंदाजी करताना सध्या पहिल्या षटकात गोलंदाज तुम्ही पाहताय विराज. मेगा फायनलची मॅच. सलग विकेट हॅट्रिक किंवा 3 षटकार कोणत्याही फलंदाजांना मारले तर आरिफ स्टोन क्रशर आणि मोहसिन काझी भाईजान यांच्याकडनं तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. फ्रंट फुटला पुढे सरसावत फटका चांगला बट विकेट मिळू शकते. हो फलंदाज बाद. अजून एक विकेट. बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव. विराजचा पुढचा बॉल हॅट्रिक बॉल आणि जर त्याच्यावरती हॅट्रिक आली तर तब्बल कॅश प्राइज 10,000 रुपयाचं. थँक्यू डीजे. आरिफ स्टोन क्रशर आणि मोहसिन काझी यांच्याकडून तब्बल पुढच्या बॉलवरती विकेट आली ना प्रेक्षकांनो तर 10,000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिकला दिलं जाईल. क्या बात आहे. पारितोषिक लावावं तर आरिफ स्टोन क्रशर आणि मोहसिन काझी यांच्यासारखं लावावं. दर्या दिल ज्याला आपण म्हणतो ना. क्रिकेटसाठी समर्पण, क्रिकेटसाठी डेडिकेशन लेवल या सगळ्यांचं फार मोठं. थँक्यू सो मच आरिफ स्टोन क्रशर आणि मोहसिन काझी भाईजान ज्यांनी खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही पारितोषिक या ठिकाणी लावली आहेत. न्यू बॅटर मैदानावरती झालं त्या ठिकाणी दाखल. प्रणय तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. हॅट्रिक बॉल. एकदा टाळ्या उद्या बॉलसाठी. आणि हॅट्रिक बॉल त्याच्यावरती केला ऑन साइडला हाफ अँड जॅक. हॅट्रिकचं ड्रीम थोडंसं दूर राहिलं बट एक सिंगल या ठिकाणी मिळते.
2 विकेट झाले होते. 10,000 रुपयाचं पारितोषिक अगदी नजरेच्या समोर आणि हॅट्रिक होणार होती ती देखील मेगा फायनलच्या मॅच मध्ये. तो एक मोठा रेकॉर्ड घडला असता, ते या ठिकाणी नाही जमलं. पहिल्या षटकामध्ये 3-2 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्ले ऑन. खूप सुंदर गोलंदाजी विराज करतोय. विराजच्या समोर एक कडक ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह आणि एक सिंगल. एका सिंगलनं स्कोर धावफलकावरती पुढे जाईल आणि टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते फक्त आणि फक्त आतापर्यंत 4 धावा, 2 विकेट गेलेत. सेमीफायनलच्या मॅच मध्ये ज्या फलंदाजानं अर्धशतक झळकावलं ना, तो फलंदाज आता तुम्हाला बॅटिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. प्रणय क्या बॅटिंग केली मागच्या मॅच मध्ये, नॉट आउट मॅच विनिंग नॉक प्रणयनं दाखवला. चांगला बॉल. प्रणयची विकेट पाहिजे होती, गोलंदाज विराजला नाही मिळणार आहे. चालला बॉल यष्ट्यांपासून अगदी काहीसा सेंटीमीटर दूर. षटक संपलंय मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर फ्रेंड्स क्रिकेट क्लब 4 धावेवरती आहे आणि 2 विकेट्स पीपीजी 11 वनीनं या ठिकाणी काढल्यात. म्हणजे समीकरण अजूनही या मॅच मध्ये येणारे 42 बॉल 68 धावेची गरज आहे. कम ऑन डीजे. येणारे 42 बॉल 68 धावा. हु विल वन द मॅच? कोण जिंकेल हा सामना? त्याचं उत्तर अजूनही आपल्याला सापडलेलं नाहीये. 4 धावा 2 बाद, 42 बॉल 68. एकही मॅच आहे ना या स्पर्धेमध्ये फ्रेंड्स क्रिकेट क्लब एका हाती जिंकू शकली नाहीये. प्रत्येक सामन्यामध्ये त्यांना संघर्ष करावा लागला. अगदी या सेमीफायनल मॅच असेल, सुपर 8ची मॅच असेल, चांगली मेहनत करण्यास त्यांना टीमनं भाग पडले. पण टीम युनिटी आहे फ्रेंड्स क्रिकेट क्लब कडे. जवळजवळ 7 ते 8 असे फलंदाज आहेत जे निर्णायक क्षणाला येऊन रन्स बनवतात. ओव्हर नंबर 2 जय बॅकफुटला गेले, अंडरम बॉक्स स्टाईल जगदीश समोरच टॅप केलं बॉलला. दाखवतं बॅटर ड्रिल करून. बॅटचा फ्लो थोडासा लवकर आला, अजून थोडेसे आत येऊन खेळले असते रूम क्रिएट करून तर स्क्वेअर कट करू शकले असते प्रॉपर, ज्यासाठी ट्राय करत होते बॅटर. चेंडू जातो या ठिकाणी डॉट. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. शॉर्ट कव्हर सिली पॉइंट तैनात करण्यात आला. सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन. आता त्याला हटवलाय, तो चाललाय मिड ऑनला. वेगवान तेज तर्रार बॉल. या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये ना 8 ओव्हरच्या मॅच मध्ये सध्या फ्रेंड्स क्रिकेट क्लब ए समोर त्यांच्या घरच्या मैदानावरती आहे ना अगदी ऑस्ट्रेलियन पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं टेस्ट क्रिकेट लाईक फिल्डिंग सेट केली आहे आणि टेस्ट क्रिकेट लाईन टप्प्यावरती गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. क्वालिटी क्रिकेट सध्या पाहायला मिळत आहे. टीम पीपीजे 11 वनी, मुंबईच्या भाषेत ज्याला खडूस क्रिकेट म्हटलं जातं ना, सध्या ते क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळत आहे. या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग टीम पीपीजे 11 वनीच्या माध्यमातून बॉलिंग कार्ड वरती त्यांचा असणारा ग्राफ ना सध्या सक्सेसच्या दिशेनं चालला. ग्रेट बॉलिंग बाय वनी. ओव्हर द विकेट. अजून एक बॉल, बट हा पुन्हा टाकावा लागेल व्हाईट लाईनच्या बाजूला आणि अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येतोय. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीनं स्कोर पुढे जात आहे. एकोणचाळीस बॉल 66 धावेची गरज. प्रत्येक बॉल वरती आहे ना क्षणाक्षणाला अपडेट चेंज होतात. प्रत्येक बॉल वरती समीकरण बदलत आहे. 72चं चेस आणि सुरुवातीची 2 षटक कम्प्लिटली डॉमिनेट करत असताना गोलंदाजी पाहायला मिळते वनीच्या बॉलर्स कडनं. पहिलं षटक विराजनं 2 विकेट्स काढले. इथे जयला विकेट मिळाली नाहीये, पण जय देखील फार सुंदर बॉलिंग सध्या करताना पाहायला मिळतोय. सध्या लेस दॅन रन बॉल आहे टीम. मागच्या 9 बॉल मध्ये फक्त 6 धावा झाल्यात आणि काय बॉलिंग ट्रॅक वरती एक रिदम सापडलाय. पीपीजे 11 वनी, इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा, सध्या हे सांगत असताना बॅटिंग टीम फ्रेंड्स क्रिकेट क्लबला. इथे फटका चांगला ड्राईव्ह केला, बट फिल्डर्स देखील
अगदी टेस्ट क्रिकेटमध्ये जसं आपण बॅटर्सला ड्राईव्ह करण्यासाठी प्रवृत्त करतो ना, जिकडे गुडलन स्पॉट वरती इनस्विंगर आउटस्विंगर टाकल्यानंतर विकेटची चान्स बनते. जरी ड्राईव्ह लागला तो माहिती आहे कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरला जाणार आहे, तिकडे समोर मिड ऑफ तैनात आहे, शॉर्ट कव्हर आहे आणि एक डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वरती फिल्डिंग करतोय. प्रॉपर प्युअर क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे वनीच्या माध्यमात. हॅट्स ऑफ वनीच्या कॅप्टनचं कौतुक व्हायला हवं, लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. इथे फटका फर्स्टला एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅप सेट आहे, थोडेसे दूर राहिले आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. या 2 धावा देखील आहेत ना एक छोटीशी मुवमेंट शिफ्ट करतील, कारण या 2 धावा भरपूर वेळानंतर आलेत आणि धावफलक स्कोरकार्ड वरती 2 ने पुढे जात आहे 9 या आकड्यावरती. ना हमें चाहिए चांद, ना हमें चाहिए फलक, हमें तो चाहिए फ्रेंड्स क्रिकेट क्लब पांढरकवडा ट्रॉफी की एक झलक. आणि ती झलक आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि सध्या बॅटिंग ट्रॅक वरती पांढरकवडा अर्थातच फ्रेंड्स क्रिकेट क्लब संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळते. अंतिम बॉल पॉवर प्ले मधला. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस केले जातात. विकेटवरती बॅटिंग करताना तुम्ही पाहता एका बाजूला प्रणय, दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीनं श्याम सर बॅटिंग करतात. चांगले लेदर बॉल क्रिकेटपटू आणि कोच देखील आहेत आणि त्यांच्याच अगेन्स्ट सध्या ना त्यांच्या क्रिकेटच्या क्लासची टेस्ट घेतली जाते. म्हणजे उद्या तुम्हाला अगदी समजावं की अकाउंटचा पेपर आणि क्वेश्चन जी शीट येते ना ती तुमच्या हातामध्ये इकॉनॉमिक्स यावी, अगदी असंच काही सध्या या मॅच मध्ये बॅटिंग टीम समोर सुरू आहे. प्रश्न जो त्यांनी अभ्यास केला होता ना त्यातील एकही नाही आहे. 8 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये ते उतरलेत आणि त्यांच्या अगेन्स्ट एक वेगळ्या प्लॅन एक वेगळ्या स्ट्रॅटजीनं सध्या PPG 11 क्रिकेट खेळती आहे. आणि जर गोलंदाजी आवडत असेल वनीची आणि खरंच तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल तर या टीमसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय, 9 धावा आहेत. एक छोटासा डीजे वाला ब्रेक घेऊ आणि पुन्हा लगेचच परतू मैदानाच्या आत. छत्तीस बॉल 63 धावा. आता रिक्वायर रन रेट 10 पेक्षा वरती गेला. सँडी मोरे आपल्यासोबत टीम GTC साठी वॉर रूम मध्ये अतिशय सुंदर टेलिकास्ट करत असताना व्यासपीठावरती नुकतंच मान्यवरांचं शुभागमन झालं. त्यांचं करूयात आपण हार्दिक स्वागत. एक सिंगल स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एका सिंगलला फायनली स्कोर आता डबल डिजिट मध्ये आला 10 या आकड्यावरती. जितना कठिन आपका संघर्ष होगा जीत भी आपकी उतनी शानदार होगी. फ्रंट फुटला पुढे सरसावत लॉफ्ट करायचं होतं, नाही जमलं. चालला बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. काय गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे, अप्रतिम अफलातून अगदी ॲक्युरन्सीनं गोलंदाजी करताना सध्या या टीमला मैदानावरती तुम्ही पाहता. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. अडचणी येत रन्स येत नाहीयेत. एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आलेला नाहीये दुसऱ्या डावात. एक सिली पॉइंट तैनात करण्यात आला. क्या बात आहे. अगदी गोलंदाजाने ना सध्या बॅटर्स सोबत खिळवाड सुरू केला. बट एका तरी फलंदाजाला सांगावं लागेल, कणाकणांनी बनलेल्या भिंतीला पावसाची भीती नसावी, यातनांनी सावरलेल्या डोळ्यांना आसवांची भीती नसावी आणि प्रयत्न मेहनत कष्ट सारे असे निरंतर असेल तर स्वकर्तृत्वानं उभारलेल्या देहाला अपयशाची भीती नसावी. कारण अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा देखील वाहतो. आता फायनली बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व भरपूर वेळानंतर, बट तिकडे देखील बॉल स्टॉप करण्यात आला. हा चेंडू देखील चालला डॉट. पहिल्या बॉल वरती सिंगल आणि तदनंतर मैदानावरती आपण पाहताय सलगचे 3 बॉल या ठिकाणी निर्धाव टाकण्यात आलेत. ग्रेट बॉलिंग,
अतिशय चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. बॉल तैयार. विराज, व्हाट अ बॉल. विराजच्या गोलंदाजी से राज, निगाहों में मंजिल थी, गिरे और गिरकर संभलते रहे. अरे हवाओं ने बहुत कोशिश की मगर पीपीजे 11 के चिराग आंधियों में भी जलते रहे. व्हाट अ ग्रेट स्पेल बाय विराज. 2 विकेट्स काढलेत, रन्स खर्च केलेत फक्त आणि फक्त 5. आणि ग्रेट बॉलिंग. बॉल तैयार. अंतिम बॉल विराजच्या स्पेल मधला. आयोजन समितीच्या वतीने आपण हार्दिक स्वागत करूयात. डीजे थांबा, डीजे. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अनिलजी आडे साहेब आपल्या सोबत जोडले गेलेत. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती रवींद्र नालनवार साहेब आपल्या सोबत जोडले गेलेत. आणि माजी आमदार बाळासाहेब मुनिंवार आपल्या सोबत जोडले गेलेत. या तिन्ही दिग्गज व्यक्तिमत्वांचं या व्यासपीठावरती सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजर देखील आपल्या सोबत जोडले गेलेत, हरिकुमार सर. आणि या सगळ्यांचं आपण व्यासपीठावरती स्वागत थोड्याच वेळात करत आहोत. आप आए 4 चांद लगे और महफिल सवर गई. वेलकम ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. षटक संपली आहेत मैदानावरती. 3 धावा झालेत फक्त आणि फक्त 11. बॉल शिल्लक आहे 30 आणि येणाऱ्या 30 बॉल मध्ये फ्रेंड्स क्रिकेट क्लबला बनवायच्या धावा त्या म्हणजे 61. आयुष्यामध्ये ना एक गोष्ट मित्रांनो नेहमी शिका. उपाशी पोट, रिकामी खिसा आणि फसलेलं प्रेम माणसाला जीवनातील सर्वात मौल्यवान धडा शिकवून जातात. अर्थातच भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या माणसाला जगातली माणसं. त्यामुळे आयुष्यामध्ये माणुसकीनं माणसं जोडायला शिका. आणि आज फ्रेंड्स क्रिकेट क्लबनं कमवलेली सगळी माणसं, माजी आमदार बाळासाहेब आपल्या सोबत आहेत, सन्माननीय संचालक रवींद्र तालमवार साहेब आपल्या सोबत आहेत, अनिल आडे साहेब आपल्या सोबत आहेत, बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर आपल्या सोबत आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. अजून एक डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रतीक. व्हॉट अ ग्रेट बॉल, व्हॉट अ ग्रेट बॉल. 12 बॉल 5 वरती सध्या शाम बॅटिंग करतायत. आज की शाम नहीं है शाम के नाम. फटका फ्रंट फुटला पुढे सरसावत, लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द स्टेडियम. इट्स बिग 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 6. एकही मारा लेकिन सॉलिड मारा. तर त्याचा तितका त्रास होत नाही. इनफिल्डच्या वरनं हा देखील काढलाय. इकडे डीप मध्ये फिल्डर सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. 2 धावा धावफलकावरती पूर्ण केल्या जातील. श्यामला मी एकच सांगेल, या मॅच मध्ये 12 बॉल 5 वरती तो बॅटिंग करत होता. जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं ना, ती खरी वेळ असते नवीन कहाणी, नवा अध्याय सुरू करण्याची. इथे देखील फटका फसलाय. बॉल हवेत. डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. श्यामला मिळालं जीवनदान. श्यामला जरी तुम्ही जीवनदान दिलं, तो मैदानावरती स्लो रन रेट न बॅटिंग करत असला, कोणत्याही क्षणाला मॅच एका ओव्हरमध्ये बदलवण्याची ताकद श्यामची बॅटिंग ठेवते. सकाळी थंडीमध्ये ज्यावेळी धुकं पडतं ना, ते आपल्याला एक छान गोष्ट शिकवतं. जीवनात रस्ता दिसत नसेल तर एक एक पाऊल पुढे टाकत चला, पुढचा रस्ता साफ होतो. पाकिस्तान सध्या बॅटिंग करतो हिंदुस्थानच्या विरुद्ध. रायवलरी, अनेक वर्षाची एक वेगळी कहाणी, क्रिकेटच्या पटलावरचा एक रोमहर्षक सामना. आणि 201 ला सध्या 7 बाद ही पाकिस्तानची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. भारतीय संघ त्यांना ऑल आउट करणार का, पाकिस्तान पलटवार करणार का, या सगळ्या चर्चा क्रिकेट विश्वात सुरू आहेत. 25 बॉल 51. पुढे सरसावले. यष्टीरक्षकांना आपलं काम केलं आणि फलंदाज या ठिकाणी होतील बाद. ओयुठी आउट आणि धक्का लागला मैदानावरती. विकेट जातीय.
शिवा का छावा था, महापराक्रमी महातेजी, ऐसा शिवबा का छावा शिव शंभू राजा था. बोला छत्रपती संभाजी राजाचा जय भवानी. 24-51. नाउ बॅक टू क्रिकेट. जाऊयात मॅच मध्ये. छावा सिनेमा प्रत्येक चित्रपटगृहात रिलीज झाला. आपली संस्कृती तुमच्या मुलांना तुम्हाला शिकवायची आहे. तर एक दिवस शाळेचा खाडा झाला चालेल, पण आपल्या मुलाला छावा सिनेमा जरूर मित्रांनो दाखवा. 24-51 धावेची मैदानावरती गरज आहे. जाती धर्माच्या भिंती भेगून ती पूर्ण सगळ्या जातींना एकत्रित करत महाराष्ट्राचं स्वराज्य, ज्या राजानं देशाचं सुराज्य केलं, असा जाणता राजा छत्रपती शिवाजी राजे, त्यांचं संगीत तुम्ही ऐकत होतात. संभाजी राजांचं संगीत तुम्ही ऐकत होतात. मुजरा मानाचा या मातीला. 24-51 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतील. पुढचं षटक मैदानावरती सुरू होत आहे. 21 धावा धावफलकावर. विकेट गेले 3. प्लीज थोडं फास्ट खेळा, कारण आम्हाला पण संध्याकाळी ट्रेन पकडायची, त्यामुळे थोडं लवकर जितकं तुम्ही आम्हाला रिलीव्ह कराल तितकं आम्ही पण वेळेवरती पोहोचू. बट 4 दिवस खूप सारं प्रेम खरं तर या पूर्ण पांढरकवड्यानं दिलं. अनेक साऱ्या आठवणी घेऊन खरं तर आम्ही या मैदानावर आज जाऊ. थँक्यू सो मच. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. मुंबईमधून पांढरकवड्याला आलो आणि कधी पांढरकवड्याचे होऊन गेलो आम्हाला स्वतःलाच कळालं नाही. अनेक सारे मित्र या स्पर्धेने दिले. राहुल दादा असतील, प्रणय असेल, त्यानंतर आपण पाहताय प्रथम असतील, आमचे DJ कार्तिक असतील. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. 23 बॉल 50 धावा. 22 धावा स्कोरकार्डवरती लागलेत. 50चा प्रवास अजूनही बाकी आहे. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम. क्योंकि कुछ किए बिना, फ्रेंड्स क्रिकेट क्लब सुनो मेरी बात, क्योंकि कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती. और इस जिंदगी में कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. क्योंकि जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. बॉल तैयार. बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. पकड मॅच मध्ये टीम वनीची. अर्ध्या विकेटवरती टाकलाय. चाललाय बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. तिखट बाउन्सर. आणि या मॅच मध्ये सुरुवातीपासून जे अग्रेशन होतं ना, जो पॉझिटिव्ह अप्रोच होता ना, तो कामा आलाय गोलंदाजी करणाऱ्या PPJ11 वनी टीमला. थर्ड अंपायरचा कॉल चेक साठी. आता आपण चेक करूयात एक्झॅक्टली घडलाय काय. थोडाच वेळात निर्णय आता आपल्यापर्यंत पोहोचेल. अंपायर व्हाईट साठी आहे का? येस, थँक्यू. व्हाईट बॉल साठी थर्ड अंपायर आहे. सॉरी. हा थोडा क्लोज आहे डिसिजन, त्याच्यामुळे वेळ थोडा जास्त जातोय. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन. फेअर बॉल. रिव्ह्यू रिटर्न. बॉल तयार. फटका समोर चालला डीप मध्ये. लॉंग ऑनला फुल्ड. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगलनं स्कोर. धावफलकावरती आपण पाहता पुढे जात असताना 23 धावा धावफलकावरती. 23. हाफ ट्रॅकर. तिखट बाउन्सर. चालला एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची होती समाप्ती. व्हॉट अ ग्रेट स्पेल बाय बॉलिंग टीम PPJ11 वनी. आज वनी आली आहे आणि वनी सगळ्यांची मनं त्यांना गोलंदाजीमध्ये जिंकली आहेत. जबरदस्त फायरिंग स्पेल.
वनीच्या गोलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. इथे फटका समोर, टायमिंग आहे का? हो झालंय. चाललाय बॉल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, वाघाची दहाड फोडला पहाड. हा येतोय खणखणीत षटकार. अजून एक, अजून एक, अजून एक, आणि हा पण चाललाय. फ्रेंड्स क्रिकेट क्लब ब्रँडेड षटकार. फलंदाज प्रणयच्या बॅट मधून लगातारचा दुसरा. बाकी 18 बॉल 37 ची गरज आहे. 72चं लक्ष 5 ओव्हर मध्ये 35 झालेत आणि येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 37 धावेची गरज आहे. गुजर जाएगा दौर भी गालिब, जरा इत्मीनान तो रख, जब खुशी ही ना ठहरी मेरे दोस्त तो फिर गम की क्या औकात है. 18 बॉल 37 रनचा चेस बाकी आहे. एकदा जोरदार टाळ्या उद्या प्रणयच्या बॅटिंगसाठी. क्षणात प्रणयच्या बॅटनं 2 षटकार मारून सामन्यामध्ये पुन्हा एकदा आणलाय फ्रेंड्स क्रिकेट क्लबला. अगदी म्हटलं जातं ना मित्रांनो आयुष्यात, न पूछ के मेरी मंजिल कहा, अभी तो सफर का इरादा किया, ना हारूंगा हौसला उम्र भर, मैंने किसी और से नहीं अपने टीम से फ्रेंड क्रिकेट क्लब से किया हुआ वादा. ग्रेट बॅटिंग बाय प्रणय शेंद्रे. खूप चांगला डाव तो मैदानावरती सावरतोय. 12 बॉल मध्ये अगदी आपण पाहिलं मागच्या रन्स आले नव्हते. शेवटचे 2 षटकार, 18 बॉल 37 ची गरज. राहुल सिंग थोडं फास्ट खेळा प्लीज, वेळ नाहीये, प्लीज वेळ नाहीये, थोडं स्पीडअप करा. 18 चेंडू 37 धावा. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला केलाय पूल. फलंदाज अक्षय, मैं नहीं हूं सीधा साधा अक्षय. व्हाट अ शॉट. अर्ध्या विकेट वरती टाकाल तर अक्षय अख्ख्या रात्रभर मारत राहील. षटकाराचा ब्रँड येतोय अक्षयच्या बॅट मधून आणि या षटकारानं स्कोर 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. समीकरण मैदानावरती उरलंय. 17 बॉल 31 धावा. येणारे 17 चेंडू 31 धावेची या मॅच मध्ये गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 41 धावा धावफलकावर. विकेट्स गेलेत मैदानावरती 3. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल. इथे चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर आत येणारा बॉल, त्याच्यावरती थोडंसं शांत ठेवलं. पुन्हा एकदा चेंडू चालला. इकडे डॉट. मजाल मॅचला कुठेही जाऊ नका प्रेक्षकांनो, पाहत राहा एकत्र GTC लाईव्ह सोबत. फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित मेगा फायनलची मॅच. चॅम्पियन इज द चॅम्पियन. हु इज द चॅम्पियन, फ्रेंड्स क्रिकेट क्लब की PPG 11 वनी. 72 चं चेस. 41 झालेत. 16 मध्ये 31 बाकी आहेत. इथं फटका फर्स्टला आहे. नो मॅन्स लँड, नो मॅन्स लँड, यस नो मॅन्स लँड. आणि ते मिळतील धावा 2 आणि 2 धावेच्या मदतीनं समीकरण मैदानावरती बदललंय. टीमची टोटल धाव फलकावरती 43, 43, लॉस ऑफ 3. 15 चेंडू येणारे बाकी. 29 धावेची गरज. एका बाजूला अक्कू बॅटिंग करतोय, त्याच्या सोबतीनं मैदानावरती खेळतोय प्रणय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं का बॅटिंग केली प्रणय ना मागच्या मॅच मध्ये अर्धशतक. या मॅच मध्ये तो चांगला खेळलाय. बॉल तयार. षटकातील पुढचा बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट आले. फुल टॉस टाकला होता. ड्राईव्ह केलं समोर. अगदी लॉंग ऑफ, अगदी क्लोज, विकेटच्या बाजूलाच उभा. त्यामुळे पहिल्या टप्प्यावरती बॉल तिकडे त्यानं स्टॉप केला. एक सिंगल मिळतीये आणि समीकरण मैदानावरती उडतंय. येणारे 14 चेंडू आणि 28 धावेची या मैदानावरती गरज आहे.
14 चेंडू 28 धावा, आने वाली 14 गेंदें जीत के लिए 28 रनों की दरकार। फ्रेंड्स क्रिकेट क्लब के सामने चैलेंज खड़ा करती हुई टीम पीपीजे 11 वनी। कहा जाएगा मैच वनी में जाएगी पहली ट्रॉफी या फ्रेंड्स क्रिकेट क्लब जीतेगी यहां से पहली ट्रॉफी? बॉल तैयार, बॉलिंग ट्रॅक वर, बॉल तैयार, अर्ध्या विकेट वरती टाकलाय प्रणयने, हुक केलाय, ज्याला लागली आहे धाव्यांची भूक त्यानं केलंय हुक, बॉल चालला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि रन्स मिळतील 4. येणारे 13 बॉल आणि 24 धावेची गरज. 13 चेंडू 24 धावा. प्रणय खूप सुंदर बॅटिंग करतो. वैयक्तिक प्रणयची बॅटिंग पाहूयात. 8 बॉल 20 धावा. 13 चेंडू 24 धावेची गरज. गोलंदाज तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती षटकातील पुढील बॉल घेऊन. हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळले. मिड ऑनला फिल्डर नाहीये त्यामुळे बॉल लॉंग ऑनला पोहोचेल. एक सिंगल मिळतीये. स्ट्राईक स्वतःकडे प्रणयने ठेवली आहे आणि आता क्लोज जाऊन पोहोचली या मॅच. कारण समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावेची गरज. 12 चेंडू 23 धावा. एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू मैदानावरती. आज भरपूर चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा पाकिस्तान मौका त्याचा विचार करत बसेल का? त्याचं उत्तर थोड्याच वेळात मैदानावरती आपल्याला मिळणार आहे. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठी रायव्हलरी म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. चला लवकर प्लीज लवकर. आज खूप चांगली कामगिरी केली. हार्दिक पांड्या त्या सोबतीनं यादव पटेलला देखील आज विकेट मिळालेत. जडेजानं ताहिरला बाद केला. इथे फटका चाललाय आपण पाहता. आधीचा चौकार आणि तदनंतर आता डॉट म्हणजे समीकरण 11 बॉल आणि 23 धावा. अजून एक सुंदर बॉल. हा देखील चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि काय गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. कुलदीप यादवनं आज भारतासाठी 3 विकेट्स काढलेत. अतिशय सुंदर कामगिरी त्यानं केली. 10 बॉल 23 धावा. 10 चेंडू 23 रनची गरज. आता बॅकफुटला गेले स्लॅश स्क्वेअर कट. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला. हा आहे तो 4 चौकार. पर्यंत षटक राहिलंय. अरमान
8 बॉल 19. लगातारचे 3 डॉट आणि 1 चौकार अशा प्रकारे मैदानावरती 4 बॉल 4 रन खर्च केले अरमाननं. ग्रेट कमबॅक. चौकाराचं उत्तर टीट फॉर टॅट दिलं आणि मागच्या डॉट बॉलचं उत्तर मोठ्या फटक्यानं दिलं. लॉफ्ट करायचं होतं, डीप मध्ये फील्ड चांगल्या प्रकारे थांबवलं आणि एक सिंगल फक्त त्या ठिकाणी मिळते. एका सिंगल नंतर समीकरण पुन्हा एकदा बदललं. येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात त्या म्हणजे 18. 7 चेंडू 18 धावा. कोण जिंकेल हा सामना, कुठे जाईल ही मॅच. येणारा बॉल अतिशय महत्वाचा. स्ट्रायकर इनला फलंदाज अक्षय, त्याच्यासाठी फील्ड सेटअप केला जातोय. 7 चेंडू 18 धावेची गरज आहे आणि गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. बॅटच्या पट्ट्यात होता समोर ड्राईव्ह. लॉंग ऑनला फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या मदतीनं काम नाही चालणार आहे, कारण आता लक्ष खूप लांब गेलंय. येणाऱ्या आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 चेंडू संध्याकाळच्या सत्रात 17 रनची गरज आहे. अंतिम टप्प्यात आली आहे मॅच. 6 बॉल 17 रनचं समीकरण या ठिकाणी मैदानावरती बाकी आहे. 6 बॉल 17 धावा. कोण जिंकेल इथनं तो प्रश्न, त्याचं उत्तर येणारे 6 बॉल मैदानावरती आपल्याला देतील. चला फास्ट खेळा प्लीज, वेळ जास्त जातोय. प्लीज फास्ट खेळा, प्लीज फास्ट खेळा. आणि मॅच बरोबरी सुटली तर लक्षात घ्या सुपर ओव्हर आपण खेळणार आहोत. बट जर जास्त अंधार झाला तर या मॅच मध्ये आपण बॉल आउट करूया, कारण सुपर ओव्हरला आता आपल्याकडे वेळ नाही आहे. 6 चेंडू 17 धावा. कोण जिंकेल इथं ही मॅच, त्याचं उत्तर थोड्याच वेळात या मैदानावरती आपल्याला मिळेल. सहा बॉल 17. प्लीज फास्ट खेळा. खूप मोठ्या संख्येनं प्रेक्षक इथे मैदानावरती आहेत, हजारोच्या संख्येनं. तुम्हा सगळ्यांचं स्वागत पांढरकवडामध्ये. मी ओमकार शेट्टे, समालोचक, डोंबिवली, मुंबई, आपलं स्वागत करतोय. इथे फटका पहिल्याच बॉल वरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. लॉंग 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 बिग वेट्स आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम. आज बॉल 11 धावेची गरज. इथे 9, 10, 11 आता 12 कुणाचे वाचतील त्याचं उत्तर येणारे 5 बॉल देतील. 5 चेंडू 11 रन. पहिल्याच बॉल वरती अक्षयनं केलं स्वागत गोलंदाजाचं. वेलकम टू ग्राउंड. स्वैग से करूंगा मैं आपका स्वागत. अजून एक मोठा फटका सजवलाय जरूर. फिल्डर आहे आणि झाली है मिस्टेक. चाललाय बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. जहां अक्षय का कैच छूटा वह फील्डर भी थोड़ा फेविकॉल लगा के कम था. कैच ड्रॉप. बॉल बाकी आहेत इतना आता 4 रन बाकी आहेत मैदानावरती. 4 चेंडू आणि 7. व्हॉट अ मॅच. 4 बॉल 7 धावा. कोण जिंकेल इतना मॅच. येणारे 4 चेंडू त्याचं उत्तर या मैच मध्ये आपल्याला देतील. अंकल अंधेरा हो चुका है, हमें पता है आपका यही टाइम है, लेकिन और 1-2 घंटा बाद में आपको मिलेगा. चाहिए तो पार्टी फ्रेंड्स क्रिकेट क्लब आपको देगी. थोड़ा बाहर आ जाइए प्लीज. क्रिकेट पे प्यार करने वालों के लिए ये दीवानगी कुछ इस तरफ कामयाबी के कदम चूमती है, मानो क्रिकेट के लिए कई लोगों को पागल बनते हुए हमने देखा है. अरे पागल बनाना बहुत खतरनाक होता. 4 गेंदे 7 की दरकार अभी भी बची है. ये जवानी है दीवानी है मूवी आपने देखी होगी ना, तो उसमें एक बहुत अच्छी लाइन है, 20 तक पढ़ाई, 25 पे नौकरी, 30 पे छोकरी और 60 पे रिटायरमेंट. वन मोर बिग हिट, वन मोर बिग हिट. अक्षय
अक्षयच्या बॅटमधनं षटकार. थैंक यू डीजे, थैंक यू डीजे. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, वक्त के लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही है जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी मत सोचो मेरे दोस्त. क्या पता अक्षय का बल्ला अपने बल्लेबाजी का रंग कभी भी खुद अपने मर्जी से बदल दे. बैटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, क्योंकि मुश्किलों से भाग जाना हमेशा आसा होता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता, जिंदगी में लड़ने वालों के कदमों में जहां होता है. फ्रेंड्स, क्रिकेट क्लब चैंपियन इज द चैंपियन.